फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप दिवसानंतर. आता मी चाललेली आहे हॉर्स रायडिंग स्कूलला. तर सध्या मी आहे पुण्याच्या पुनावळे येथील दी हॉर्स रायडिंग स्कूलच्या समोर. तुम्हाला पण हॉर्स रायडिंगची आवड आहे का, किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी एखादं असं हॉर्स रायडिंग स्कूल शोधताय जिथे योग्य रीतीने ट्रेनिंग दिल्या जाईल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय करेल की कशा प्रकारचं प्रशिक्षण वगैरे दिलं जातं, यांचं टायमिंग वगैरे काय आहे, आणि तुम्ही कशा प्रकारे इथे ऍडमिशन वगैरे घेऊ शकता. आणि हॉर्सेस इथं जे आहेत ते सर्व जास्त करून इम्पोर्टेड स्पोर्ट्स हॉर्सेस आहेत, म्हणजे हे इम्पोर्ट केले जातात विदेशामधून. तर तेच आपण बघणार आहोत की कोणकोणत्या प्रकारचे हॉर्सेस इथं आहेत. आणि तर चला, दी हॉर्स रायडिंग स्कूल यांचे जे ओनर आहेत श्री हर्षवर्धन सर, यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्ते. हॅलो एव्हरीवन, माझं नाव हर्षवर्धन देशमुख. ॲक्च्युली हे सगळे थॉरोब्रीडमध्ये स्पोर्ट हॉर्सेस आहेत आपल्याकडे, जे आपण घोडेस्वारी म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याकडे हॉर्स रायडिंग होत होते. सगळे घोडे चालवायचे, गाडी घोड्या नसल्यामुळे सगळे घोडे चालवायचे. पण काळाच्या ओघामध्ये इंग्रजांनी वगैरे आपल्या जे भीमथडी अश्व होते ते काळाच्या ओघात नष्ट पावले. पण हॉर्स रायडिंग म्हणजेच बोलीभाषेत आपण हॉर्स रायडिंग म्हणतो, पण ह्याला इक्वेस्ट्रियन हा प्रॉपर वर्ड आहे, जो 5% स्पोर्ट्स कोट्यामध्ये पण हा स्पोर्ट इन्क्लूड केला गेलेला आहे. तर हा जो लक्झरियस, वन ऑफ द लक्झरियस अँड एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तर हा जेव्हा स्पोर्ट आपण सामान्य मुलांना, प्रत्येकाची इच्छाच असते की आपण हॉर्स राईड करावं, कारण सामान्यतः माणूस लग्नामध्ये किंवा महाबळेश्वरला, माथेरानला गेल्यावरतीच घोड्यावरती बसतो. तर जेव्हा आपण हे हॉर्सेसला ट्रेन केलं गेलं की हे हॉर्सेस आपण कशासाठी निवडले, असे बरेच क्वेश्चन्स येतात. जे थॉरोब्रीड हॉर्सेस आहेत ॲक्च्युली, तर हे हॉर्सेस आपल्याला शो जम्पिंग, ड्रेसाज, टेंट पेगिंग, पोलो या सर्व नॅशनल, इंटरनॅशनल, REL सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल केलं जातं. यासाठी आपण हे हॉर्सेस निवडलेले आहेत. आपण पाहू शकता, ही माझ्याजवळ फिली आहे छोटीशी. शी इज 11 month ओल्ड. नेक्स्ट मंथला तिचा बर्थडे आहे. आणि बेला नाव आहे तिचं. बेला नाव. खूप शांत आणि खूप वेल ट्रेन हॉर्सेस आहेत आपल्याकडे. हा फक्त 5 वर्षाचा आहे हॉर्स, आणि याचं नाव आहे मेजर. यांच्याकडे टोटल 5 हॉर्सेस आहेत. तर आपण सगळे बघूया एक एक करून. अगोदर हे बघून घ्या. फक्त 5 वर्षाचा आहे, पण त्याची हाईट बघा केवढी आहे, आणि ब्राऊन कलरमध्ये आहे. तर याचा जो कलर आहे तो चेस्ट नट कलर. हा पण वर्ड मला फर्स्ट टाईम माहिती पडला. आपण नेहमी ब्राऊन वगैरे कलरचं बोलतो, पण एक नवीन वर्ड, चेस्ट नट कलर. तर हा बघा तुम्ही, हा आहे सेकंड हॉर्स. याचं नाव आहे ॲडमिरल, आणि याची हाईट बघा तुम्ही बघू शकता केवढा हायटेड आहे. तर हिचं नाव आहे बेला, आणि फक्त 11 महिन्यांची आहे. हिचं नाव आहे वेरोनिका, आणि ही अंदाजे 6 वर्षाची आहे. यांचे जेवढे पण हॉर्सेस आहे, याच्यापैकी बरेचसे हॉर्सेस हे आयर्लंड किंवा ऑस्ट्रेलियावरनं यांनी इम्पोर्ट केलेले आहे बरेचसे हॉर्सेस. तर आपण अगोदर जे हॉर्सेस बघितले ते सगळे इम्पोर्टेड हॉर्सेस होते. आता ही जी आहे ही इंडिजिनियस पोनी जातीमधली एक हॉर्सेस आहे, आणि हिचं नाव आहे गौरी. तर ही बघू शकता तुम्ही 5-1 वर्षाची असते. ही जी हॉर्स आहे ही इंडिजिनियस हॉर्स आहे, आणि या अगोदर जे आपण बघितले ते इम्पोर्टेड हॉर्सेस आहे. यांचा जर डिफरन्स तुम्ही बघाल तर हाईटचा डिफरन्स खूप जास्त आहे. ते सुद्धा 5-6 वर्षाचे आहे इम्पोर्टेड हॉर्सेस, आणि गौरी सुद्धा 5-6 वर्षाची आहे. पण तुम्ही हाईटचा डिफरन्स बघू शकता. एज सेम आहे, पण हाईटचा डिफरन्स बघा. ॲक्सेसरीज आहेत का? हो, हे बीट ब्राइडल आहे. ओके. याच्यामध्ये हे घोड्याच्या तोंडामध्ये जातं. अच्छा. आता हॉर्स रायडिंग करण्यासाठी हॉर्सला रेडी केलं जात आहे. तर हॉर्सला कसं रेडी केलं जाते ते आपण थोडंसं 2 मिनिटात बघूया. थोडंसं फास्टमध्ये मी तुम्हाला दाखवून देते की कशा प्रकारे हॉर्स हा रेडी होतो. त्याचे जे गिअर्स आहेत किंवा जे ॲक्सेसरीज आहे कशा प्रकारे त्यांना विअर केली जातात, आणि थोडंसं आपण बघूया. ब्राइडल झालं, याला ब्राइडल बोलतात. हां, हे पूर्ण ब्राइडल. हे बीट, रेन, हे सगळं एकत्रित ब्राइडल म्हणतात याला. हे आता अशा प्रकारे तो करून देणार आहे. जसं समुद्रमंथन झालं होतं, त्याच्यामध्ये जसं खूप सारे
अमृत कलश निघाला होता, त्यानंतर गौमाता निघाली होती. तसंच घोडासुद्धा हा समुद्र मंथनापैकी निघालेला एक जीव आहे. आणि त्याच्यामध्ये एक पेटिंग प्रकार असतो, म्हणजे असं कुरवाळणे. नेचर आहे ना खूप फ्रेंडली आहे, असं नाही की तो घाबरायचा अजिबात नाही की मारेल वगैरे. खूप फ्रेंडली नेचर आहे. आणि एक पेटिंग नावाचा प्रकार असतो, तर त्याला कुरवाळणे म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये. तर सायकोलॉजिस्ट सजेस्ट करतात की इथे येऊन तुम्ही यांना कुरवाडा, यांना मायेचा हात द्या. त्याच्यामुळे आपलं जे डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे ते दूर होतं. आणि जसं मेंटल इलनेस, जसं आता IT वाल्यांना खूप प्रेशर वगैरे असते, तर इथे येऊन तुम्ही ते दूर करू शकता. तर आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम मी हॉर्स रायडिंग करणार आहे आणि थोडंसं घाबरायला होतं आहे. पण त्यांच्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे त्यांच्याकडे सेफ्टी गिअर्स आहेत. तर अशा प्रकारचं जॅकेट आहे. तर हे सर्व म्हणजे पूर्ण सेफ्टीची म्हणतो ना आपण, पूर्ण सेफ्टी घेतात ते. आणि एक हेल्मेटसुद्धा आहे. तर फर्स्ट टाईम मी आता ट्राय करणार आहे, तर बघूया. थोडंसं घाबरायला होतं आहे, पण बघूया. तर या ट्रेनिंगसाठी खास वयोमर्यादा म्हटली तर 5 वर्षाच्या पुढचं जे मुलगा किंवा मुलगी आहे ते इथं ट्रेनिंगसाठी येऊ शकतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा सेफ्टी गिअर आहेत. छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत इथं तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता. दोघं रेडी आहोत. तर बघा मी रेडी झालेली आहे. तर जोपर्यंत हॉर्स रायडिंगसाठी रेडी होत नाही तोपर्यंत आपण यांना काही प्रश्न विचारूया. तर अगोदर तर मला हे विचारायचं की टायमिंग काय तुमच्या बॅचेस? आपलं टायमिंग मॅम सकाळी 7 वाजल्यापासून 12 पर्यंत आहे आणि संध्याकाळी 3 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत करतो आपण. कंटिन्यू एक तासाच्या बॅचेस आपल्या आहेत. नवीन जर कोणी आलं की ज्यांना कोणत्याही गोष्टीची आयडिया नसते, हॉर्सेस कशा प्रकारे आहेत, काय करतात, हे काही आयडिया नसते, तर जेव्हा आपण हे स्पोर्ट हॉर्सेस आहेत याच्यावरती त्यांना आपण शिकवलं जातं. यामध्ये पहिलं आल्यानंतर हेल्मेट, जॅकेट, सेफ्टीला आपण सर्वात जास्त मेजर्स दिले जातं, की प्राधान्य दिलं जातं की जेव्हा आपण पडलं, फॉल झालं, आधी आम्ही शिकवतो सेफली फॉल कसं व्हायचं, पडायचं आहे कसं तुम्हाला. हो. आणि त्यानंतर आपण रायडिंग शिकवली जाते की जेव्हा तुम्हाला पडायचं कसं आहे हे माहीत असेल सेफली, तर तुम्ही रायडिंग चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर आपण वॉकला पहिल्यांदा हॉर्सेस दिला जातो आपल्या कॅपॅसिटीनुसार, आपल्या करेजनुसार, आपलं परफॉर्मन्स पाहता. त्यानंतर आपण ट्रॉट केलं जातं, मग कॅन्टर आणि मग गॅलप. यासोबतच इन फ्युचर आपण शो जम्पिंग, ड्रेसाज, टेंट पेगिंग आणि एकर पोलो यासारखेही याचेच पुढचे असलेले कन्सेप्ट आपण आपल्याकडे स्टार्ट करत आहोत. तर सरांनी खूप छान माहिती सांगितली आहे. तर या हॉर्स रायडिंग स्कूलची सर्वात महत्त्वाची खास बाब म्हणजे हे जे हॉर्स रायडिंग स्कूल आहे हे PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनशी ॲफिलिएटेड आहे आणि त्यामुळे इथं सर्व प्रकारचे गव्हर्नमेंटचे जे पण रूल्स किंवा रेग्युलेशन आहे इथं फॉलो केल्या जातात. रेडी फॉर द हॉर्स रायडिंग. तुम्ही बघू शकता माझा छोटा मुलगा सुद्धा घोड्याला एकटा हँडल करू शकतो, म्हणजे कॅरी करू शकतो. त्यांना ट्रेनिंगच अशी दिली जाते घोड्यांना की त्यांचं खूप फ्रेंडली नेचर बनवलं जातं. त्यांच्यापासून छोट्या मुलांना, मोठ्यांना कुठलाही हार्म नसतो. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे इथे येऊन हॉर्स रायडिंग करू शकतात. इथं प्रशिक्षण सुद्धा घेऊ शकतात आणि तुम्हाला जर वाटत असलं की तुम्हाला एखाद्या तासासाठी फक्त हॉर्स राईड करायची आहे की कशा प्रकारची असते वगैरे, मी तर फर्स्ट टाईमच हॉर्स राईड करणार आहे. तर हा जो एरिया दिसतोय ना तुम्हाला, हे जे खाली वेगळ्या प्रकारचं मैदान जे दिसतंय त्याला अरीना असं बोललं जातं. हे खूप नवीन वर्ड मला पहिल्यांदा माहिती पडले, जिथं हॉर्सचं प्रशिक्षण दिलं जातं किंवा ट्रेनिंग म्हणा किंवा राईड करायली जाते, त्याला अरीना असं म्हणतात. तर तुम्हाला खरं सांगू का, मी जीवनामध्ये पहिल्यांदा हॉर्स राईड करते आणि हॉर्स राईड करत असताना मनामध्ये खूप जास्त भीती होती. पण एकदा का तुम्ही हॉर्स राईड केली ना, तुमचा खरंच मी सांगते कॉन्फिडन्स वाढतो. ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम हॉर्स रायडिंग करत असता तेव्हा त्यांना हँडल कसं करायचं घोड्यांना ते आपल्याला माहिती नसतं. तर त्या छोट्या ज्या बारीक ट्रिक्सपासून ते सर्व इथं प्रशिक्षण दिलं जातं आणि हे प्रशिक्षण 3 महिन्यांचं असतं. आणि जर तुम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहे मी हर्षवर्धन सरांचे स्क्रीनवरती शो करते किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट नंबर देते. तर तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून सर्व अधिक माहिती जाणून घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता विदाउट कोणाचा सपोर्ट मी एकटी हँडल करते. माझा छोटा मुलगा सुद्धा एकटा हा घोड्याला हँडल करू शकतो. खूप फ्रेंडली नेचर आहे यारांचं.
ही जी स्कूल आहे ती हॉर्स रायडिंग स्कूल ही अंदाजे 5-6 महिन्यापूर्वी ओपन झालेली आहे आणि 5.5 एकर परिसरामध्ये ही स्कूल आहे आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या अजून डेव्हलप करायच्या आहेत त्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाणार आहेत. आणि ॲडमिशन मात्र चालू झालेल्या आहेत, तर नक्की पटापट ॲडमिशन घेऊन घ्या. फीज स्ट्रक्चर वगैरे काय आहे ते तुम्ही कॉन्टॅक्टमधून तुम्हाला समजून जाईलच. कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना विचारू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला कसं सबस्क्राईब वाटलं? करायला विसरू नका, कारण मी असे छान कसं? छान व्हिडिओ घेऊन येत असते नेहमी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.